या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। दरमहा लोकशाही दिन प्रशासनाकडून भरविले जाते। शासन सर्वसामान्य नागरिकांना आपल्या अडचणीचे निवारण संबंधित अधिकारी व खात्याकडून होणे गरजेचे आहे। या उद्देशाने लोकशाही दिनाची सुरुवात करण्यात आली। यात सर्व शासनाची संबंधित खाते अधिकारी उपस्थित राहून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील संबंधित तक्रारधारक नागरिकांच्या अडचणीचे अवलोकन होऊन निवारण व्हावे, हेलपाटे होऊ नयेत यासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसांच्या आणि शेवटच्या नागरिकास न्याय मिळावे अशी रास्त मागणी असताना संबंधित खात्याचे अधिकारी दिवसभर पंख्याच्या खाली बसून वेळ काढणारे आणि नागरिकांचे अवमान केल्याबद्दल कठोर कारवाई शासनाकडून करण्यात यावी। तसेच महाराष्ट्र शासनाचे शासन आपल्या दारी या उद्देशाचे अवमूल्यन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सोलापूर जनता ग्राहक संघर्ष समिती करीत आहे। तर सदरील निवेदन देताना ख्वाजा हुसेन अत्तार, रियाज अत्तार, रविकांत ममदापुरे, मुज्जू शेख, जिलानी शेख, नफीस तांबोळे आदी उपस्थित होते। ग्राहक संघर्ष समिती सोलापूर आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी करण्याचे निवेदन देण्यात आलेले आहे। कारण लोकशाही दिन हे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी लोकशाही दिनची सुरुवात करण्यात आली। कारण वारंवार शासकीय दरबारात हेलपाटे घालून नागरिक वैतागतो, त्या दृष्टिकोनातून लोकशाही दिनाची सुरुवात केली। लोकशाही दिनात आपल्या अडचणीचे निराकरण झाले पाहिजे आणि लांबच्या पल्ल्याहून आलेल्या नागरिकांना आपल्या अडचण आपली दूर झाली पाहिजे, ह्या भावनेतून लोकशाही दिनाची सुरुवात करण्यात आली। याची भावना सुरुवात चांगली असताना लोकशाही दिनात सोलापूरच्या लोकशाही दिनात संबंधित अधिकारी गैरहजर राहतात म्हणजे लोकशाहीचा हा कठोर अपमान आहे। या लोकशाही दिनामध्ये गैरहजर असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे जनता ग्राहक संघर्ष समिती तीव्र निषेध करीत आहे। कारण लोकशाही दिनाचे महत्त्व ज्यांना कळत नसेल तर बाबासाहेब आंबेडकरांची घटना यांना काय कळते असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर पडलेला आहे। कारण सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे वारंवार जुमलेबाजी करतात। शासन आपल्या दारी म्हणून घोषणा करीत आहेत, दरबार घेऊन हिंडत आहेत, तेव्हा जनता तुमच्या दारी आल्यानंतर अशा पद्धतीने जर वागणूक मिळत असेल, नागरिकांचा अवमान होत असेल आणि संबंधित अधिकारी गैरहजर असतील तर याची गंभीरतेने दखल माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी घ्यावी आणि या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांचा जो अवमान झालेला आहे याच्या दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि आज जो अवमान झालेला आहे यापुढे असे अवमान होता कामा नये आणि अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समितीची आहे। तेव्हा माननीय जिल्हाधिकारी याची गंभीरतेने दखल घ्यावी अशी ही अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करण्यात येत आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता